कसं आहे ना, याचं नाही ना आपलं रेडीमेड नाही ना, म्हणजे लाईटवरचं आहे ना. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहिलंच पाहिजे हीच मी देवाची मी प्रार्थना करते. चला ठीक आहे, आता निघायचं आहे मला. आज दिवसभर मी बाहेरच आहे, खूप उशीर झाला, 12 वाजले. आज काही कुठली रेसिपी घेतली नाही स्वयंपाकाची. तर चला आता मी डबा पण बांधून घेणार आहे, जिथं वेळ भेटून तिथे मी खाऊन घेणार आहे. आता डबा बांध, तर मग घेते पातळ भाजी आणि भाकर केली मला ज्वारीची. कारण रेसिपी घ्यायला आज काय नव्हता कुठला, खूप कामं केली आज सकाळपासून. कपडे धुतले, हे केलं ते केलं, त्याच्यामुळे मैत्रिणी मला रेसिपी पण टाकायला जमत नाही, वेळ भेटत. आता एक दोघा आपल्याला ते आल्या खातील झाकून तिथे मला भाकर घेतली जाईल, भाकर केली थोडीशी पोळी. चला मैत्रिणीनं कोणता नाही, ते नाही भरायचे, ते संपले हप्ते. गटात भागवत गट मैत्रिणीनं. चला बँक ऑफ इंडियातच भरायचे ना भागवत गटात, ते भागवत गटाचंच आहे ना बँक. मैत्रिणीनं चला बघा, असे कामं राहते. तर आज बचत गटाचा हप्ता पण आहे. आज किती 3 तारीख आहे, आम्ही 3 ते 4 तारखेच्या आतच पैसे भरतो. ही सारी जिम्मेदारी मला निभावावं लागते. मी गटामध्ये अध्यक्ष असल्यामुळं खूप ताण राहतं. उद्या नको सगळ्यांनी म्हणायला की तुम्ही पैसे नाही भरले, काय नाही, त्याच्यामुळं. तर चला ठीक आहे, खालून फोन येते मला, मी फोन नाही उचलीत. खाली येऊन तो पोरगा थांबला आहे, आपल्याला आता निघायचंय. कोणत्या ठिकाणी चालले आता? चाललो आता फोटोशूट करायला. फोटोशूट करायला चाललेला. कोणत्या डॅम वरती? नाही, दिवसापासून युट्यूब चॅनलवर फोटोशूट होत नाही आता. कोणत्या डॅम वरती चालले? डॅमच माहित नाही. डॅमच माहित नाही त्यांना, चालले फोटोशूट करायला. तर चला निघाली मैत्रिणींनो. आता जायचं तर टाईम माहिती आहे, यायचा काही टाईम माहीत नाही, किती वाजतील काही सांगता येणार नाही. आता मैत्रिणींना चला इथं गाडी उभा केली आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, इथं पांढरे किस किती झाले माझे, ते लावणं होय ना, काही नाही. कामाच्या इतके वाढले कामं. म्हणते रोज म्हणते माझे कामं कमी होतील, कशाचे कामं कमीच होईना झाले. तर गड्या पिशवणे अवतार झाला. तर चला ठीक आहे, तुम्हाला मी सांगते की आता ना मी निघाले माझ्या किराणा दुकानाचा माल आणायला. मला स्वतः माल आणायला जावं लागतं. मी जर गेले ना तर मी सगळं काही घेऊन येते, माल जे लागणार आहे दुकानात वस्तू आहे. आणि तसं दीपकला जर पाठवलं तर दीपक काय करतं, घाई एक वस्तू घेतं, एक ठेवतं, एक घेतं असं करतं. तर चला ठीक आहे, आज कामं तुम्हाला कुठं घेऊन पण जाते, छान ठिकाणी एखादा ब्लॉग बनवते मस्त तुमच्यासाठी. आता भरपूर दिवसापासून बाहेर आलेलं नाही ब्लॉग बनवायला. जाईन म्हणते कुठं, पण मग वेळ नसल्यामुळं, माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं मग माझं जाणं होत नाही. तर चला ठीक आहे, बघू आपण काहीतरी आता पुढं कुठं एखाद्या ठिकाणी. इकडं जाता माझं काम आहे ना, त्याच्या अगोदर मग आपण इथं जाणार स्वामीचं दर्शन घेऊ. चला बघू, तुम्ही पण घेऊ शकता दर्शन. मैत्रिणींनो, कुठलीच गोष्ट लवकर भेटत नाही, सहजासहजी आपल्याला असं वाटतं लगेच भेटावं, पण नाही भेटत. मी तुम्हाला काय सांगू आता. तर मी असं का बोलले, सहजासहजी कुठलीच वस्तू भेटत नाही. मला इकडं ह्या रोडने येत राहते मी, मला 5-6 वर्षापासून मी 2 महिन्यातून 4 महिन्यातून 6 महिन्यातून येतच राहते. तरी पण माझं ह्या शंकराचं कधी दर्शन नाही झालं. पण आता योग लागला ऑटोमॅटिक. मैत्रिणींना आपण कुठं जाऊ म्हणल्यानं जाणं होत नाही. आणि मी कुठं जाईन म्हणत नाही कधी. तर मला देवाने बघा, शंकर मला असं म्हणजे जिथं नाही तिथं बोलवायला लागले. तर नांद्री मधमेश्वरला मी तसं एकदमच निघाले होते, अचानक आमचं ठरलं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, खूप छान दर्शन झालं. तुम्ही पण दर्शन घ्या ह्या शंकराचं. आता इथं आपल्या महाराष्ट्रात इथं लेडीज नाही चालत, मग मी बाहेरच उभा आहे. दत्ता गेलाय मध्ये, तुम्ही बाहेरून दर्शन घेते, तुम्ही पण घ्या दर्शन. तर मध्ये दर्शन घ्यायला लेडीजला एंट्री नाही आहे ना, तर मग बघा आपण बाहेरून घेऊ. आणि बघा झूम करून दाखवते, तुम्ही पण दर्शन घ्या. गणपती बाप्पा बघा, काचेचे पेटीत इथं बघू शकता. कृपया मला हात लावू नये, तिथं लिहिलेलं आहे असं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा विघ्नहर्ता करून मी देव सर्व कार्येषु सर्वदा. तर घ्या दर्शन तुम्ही पण, छान मस्त. बघा ही गाडी आहे, त्या गाडीवर आलो आपण. ही गाडी त्या गाडीपासून इकडे तिकडे जायची, पाय मस्त
तिकडून जाता इकडून बघता येईल का आपल्याला गाडी इकडून येईल. हा बघ. आणि इथं पण मग इंजन आहे हात लावायला मला येईल हा बघा हे बघा त्यांची गाडी होती कशी नवी फ्लॅट नवी कलर गिलर देऊन खूप छान. आणि मोठे ट्रक हे काही छोटी बिटी नाही कपवा कास मस्त बापरे कमालच आहे ना. बघा बघू शकता खूप कमाल आहे. कधीची पूर्वीची गाडी आता आपल्याला काय माहिती किती वर्षापूर्वीची इथे कोणी नाही आहे सांगायला विचारपूस केली असती. भक्त निवास तिकडे ते भक्त निवास. तर मैत्रिणीनं बघा मी तुम्हाला दाखवते इथं मंदिर बघा हे जुन्या काळातलं बांधलेलं किती छान मंदिर आहे. आणि इतकं शांत मन इतकं प्रसन्न झालं इथं आल्यावर खूप चांगलं वाटलं. तुम्ही पण नक्की या कधी. मैत्रिणींनो चला निघू आता आपण आपल्या कामाला आलो. त्या कामाला बघा कामात कामं झाले किती छान म्हणजे आपलं दर्शनही झालं आणि माझे कामही झाले. कुठल्या कामाला रुकावट पण नाही आली. चला आता जाऊ आपण झाले आपले दर्शन वगैरे छान मस्त. हे बघा मला अचानकच सगळं माझ्या संग असं घडतं आहे. मी कधी विचार पण नव्हता केला की आता इथं जनार्दन स्वामीचं दर्शन घेईल का काय करेल. तर चला ठीक आहे आता आपल्याला जायचे माल घ्यायला. तिथं जेवण करू भूक लागली आहे. गाडी आली त्याला म्हटलं गाडी मागे घे नंतर मी बसते. बघू शकते इकडे सगळं बघा खूप छान शांत वातावरण. इथं डोक्याला टेन्शन जरा असेल जर शांत विचारात बसायचं असेल दिवसभरासाठी तिथं येऊन बसायचं. खूप शांत एकदम मस्त कचकच नाही वचवच नाही गर्दा नाही काही नाही छान शांततेत. तुम्हाला ना गहना दाखवते तेल काढायचा मी विचारून पण घेते गाण्याचं कसं आहे काय लिटर आहे. तर चला आपण तर इथं पण ना मी ना या रोडने जायची आणि जाताना येताना सारखं बघायची. लय दिवसापासून म्हणायची जाईन पण आता 1 लिटर घेतलं बघा तेल मी. एक कढीचं तेल आहे आणि इथं सूर्यफुलाचं शेंगदाण्याचं तिळाचं तेल भेटतंय. तर ते कॅनमध्ये भरू लागले ना 5-5 लिटरचं. तर ते ना शेंगदाण्याचं तेल होतं तर ते काय 350 रुपये लिटर होतं वाटतं. तर ते 2-3 माणसं आलते तर त्यांनी ते घेतलं 5-5 लिटर घेतलं मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे आता पुढं निघू आपण. माल घ्यायच्या आधी ना मी आधी जेवण करून घेणार. मला खूप भूक लागली मैत्रिणींनो. तर चला जेवायला. भूक लागली मला. मी आता काय करणार आधी जेवण करून घेणार. बघा छान मस्त भाजी आणली बघ कशी भाजी आणली आहे. त्याच्यानंतर कांदा आणला. जेवणाबरोबर कुठे गेले मला कांदा लागतो पहिला. आज सकाळी सफरचंद खाल्लेलं नव्हतं मग आता जेवणाबरोबर सफरचंद खाणार. त्याच्यानंतर डबा भाकर काळ्या मसाल्यासंग मस्त भाकर आणली. थोडीशी चपाती आणली. आता आधी फोटोबा आणि नंतर विठोबा. चला ठीक आहे आता आपण फोटोबा करू आधी. या जेवायला तुम्ही पण. चला झालं जेवण माझं आता घेतलं पटापटा खाऊन. लई भूक लागली होती घरून काही खाल्लं नव्हतं. चला आता जाते मी माल घेते. निघालो आम्ही आता घरी. बघा इकडे माल दिसते तुम्हाला. याला दीपकला म्हणलं अरे ओमनी टायर गेलेले त्याचे ओमनीला टायर टाकून घे. तुम्हाला मी सांगते बघा माल दिसला का. मी नाशिकला आले का मला गाडी कमी पडत इथं छोटी पडतीच पण ओमनी पण काय टायमाला मालाला छोटी पडती. मी घेतच राहते काही दिवसात घेतच राहते तरी आज भरपूर माल नाही घेतला. ही गाडी अशी टच भरली बघू शकता तुम्ही. सकाळी आम्ही आलेले घरातून 12 निघालेली आहे मी. आता किती वाजले माहीत नाही. चला ठीक आहे 6 वाजून गेले असतील एखाद्या वेळेस. तर असं माझं काम राहते. असं म्हणजे डोक्याने कामं करावं लागते सगळे. मी तर म्हणते माझ्यासारखी बाई कुठं आहे का नाही काय माहिती. सांग ना आहे का आहे ना सांग ना आहे का माझ्यासारखी बाई आहे का नाही सांग आधी. तुम्ही बोला नाही का आहे येस किंवा हो नो. दीपक भाऊ डबल पाऊंच्या भांगे मार का माझ्या. बघा हे बघा तो सांगत नाही. तो मला म्हणतो तुम्ही घरी बसायचा आराम करायचा दीपक भाऊला घेऊन यायचं बोलेल काही तुमचं असं म्हणतो आणि आता नाही म्हणते बघा.
मी आता वयाच्या मानाने बरोबर आहे ना हो. मी उलट म्हणतो कामगार आराम करायला पाहिजे. घरी बसलं ओव्हर थिंकिंग करते सगळे. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, वैशूला नारळ पाणी घ्यायचं होतं पण हा आता मला ना माझ्या डोकं पुढील हा सकाळपासून मी त्याला खूप त्रास दिला. इकडे चल तिकडे चल तिकडे चल इकडे चल, त्याच्यामुळे तो मी याला दर्शन गेलं आहे. तर चला ठीक आहे, वैशू म्हणली होती नारळ पाणी घेऊन ये, तर बघतेच एखाद्या ठिकाणी अजून भेटले स्वस्तात आणि घेऊन येते 4-5 नारळ पाणी. तर चला ठीक आहे, आता आपण घरी गेल्यावरच भेटू. तर मैत्रिणींनो, असे कामं होते. 12 वाजल्यापासून रात्रीचे 8 वाजले. तर आता दुकानात आलेले. दीपकला म्हटलं तू गाडी खरी करून घे, मी आता खूप थकले, आता मी जाणार घरी. मैत्रिणींनो मी काही स्वयंपाक करणार नाही, काय ना, आता खूप थकले, खूप म्हणजे खूप. तुम्हाला मी काय सांगू, इतके कामं राहते आणि ते कामं करावंच लागते. तर ते कामं केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तेवढे कामं दिवसभरात झाले नाही कुठलेही कामं, तर ते मग आमचं इतका कामाचा सारा बिघाडा होऊन जातो, नुकसान होऊन जातं. तर चला ठीक आहे, घरात सारा पसारा पडलेला आहे. 12ची घराच्या बाहेर पडलेले होते. आता स्वयंपाक करणार नाही, कारण दीपकला थंडी ताप आलेली, त्याची तब्येत बरी नाही. तो म्हणे मला काही खायचं नाही आहे. आणि आम्ही येताना माझ्या संग गाडी चालवायला मुलगा नेलेला होता, त्याला म्हटलं अरे भूक पण लागली आणि सकाळपासून उभ्याला उभं. तर ते म्हणे चला नाश्ता करू. तर म्हटलं नाश्त्याला काय घेईन, थोडासा वडा बिडा. त्याला बी म्हटलं काही खाल्लेलं नाही त्यानं पण दिवसभर, तर खाईन म्हटलं तो पण. तर मला वाटलं वडा बिडा घेईन. तिथं त्यानं नेलं त्या रोडच्या राहतात हॉटेलवर. मी तर सरासरी जातच नाही कुठं खायला, तुम्हाला मी सांगते. तर नेलं, तर त्यानं त्या बाईला पटकन राईस सांगितलं आणि ते काय राहतं काय म्हणतं मंचुरियन सांगितलं. मी मंचुरियनसुद्धा खात नाही. मंचुरियन सांगितलं, मी तिथला व्हिडिओच नाही काढला. आणि मग तुम्हाला मी सांगते, मला काही आवडलं नाही ते. हे बघा एवढं मोठं राईस घेतला त्याने आणि 2 मागवले हाफ. तर मी खाल्लंच नाही. मला म्हणे खा का, म्हटलं नको, मला ते बघूनच कसं तरी झालं. मी बाहेरचं अजिबात कुठलंच काही खात नाही, किती वेळ असो, प्रसंग असो, काही असो. त्या दिवशी खाल्लं, जावाय म्हणे चला, पण ते बरं होतं, पण हे रोडवरचं मला असं नाही आवडत, तुम्ही काही म्हणा. तर चला ठीक आहे, तर मग हे राईस आणला, ते बाबा खातील आमचे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मी तर काही खाणार नाही आता. ते थोडंसं मंचुरियन खाल्लं होतं, बळच ते म्हणे खा मावशी म्हणून खाल्लं. तर आता दुसरी गोष्ट, हे बाई तेल. आता हे तेल कढीचं तेल आहे. हे कढीचं तेल आहे ना, इकडं नाही भेटत आणि इकडं माहीत पण नाही कोणाला, सरासरी कोणालाच माहीत नाही कढीचं तेल काय राहतं. हे आमच्या तिकडंच असं कढीचं तेल होतं. आता कढी आहे का नाही काय माहिती. आता मला इकडे येऊन भरपूर दिवस झालेले आहे. पहिलं कढीचं तेल राहायचं आणि मग आमच्या इथं काय करायचे, वावरातल्या शेतातल्या कढी व्हायच्या ना, तर त्याचं तेल काढून आणायचे घाण्यामध्ये. तर हे तेल सगळ्यात महाग आणि सगळ्यात खायला चांगलं तेल. तर मग मी तिथून आणलं. आता हे तुम्हाला मी सांगते, तिथं शेंगदाण्याचं तेल पण होतं, सूर्यफुलाचं त्याचं पण होतं, कढीचं पण होतं. तर मी ना कढीचं घेतलं. तर हे 1 लिटर तेल कितीचं पडलं मी तुम्हाला सांगते, 430 रुपयाचं. हे एवढं तेल 430चं. तर मग ते म्हणे हे सगळ्यात चांगलं तेल, खायला महाग आहे, पण ते माणूस काय म्हणे थोडंच टाकायचं भाजीला, ह्याचं जास्त होतं. कारण ह्याला फिल्टर केलेलं नाही तेल घाण्यातलं. तर ते भाऊ म्हणे एवढं जरी टाकलं भाजीला तर खूप जास्त होतं म्हणे ते भाजीत टाकलं तेल. तर आता उद्या मी करून बघन भाजी, मग मी तुम्हाला सांगन. आणि नंतर मला जर आवडलं तर मग मी तिथून आणत जाईन प्रत्येक टायमाला गेल्या. पण हे 430 रुपयाचं. इकडं आपल्या मुरलीच्या किती, आता मुरलीची पिशवी झालेली 150 रुपयाला. आम्ही 150ला विकतो आमच्या दुकानामध्ये. तर किती पिशव्या येतील, 4, म्हणजे 4 लिटर. मुरलीचं 4 लिटर येईल आणि 1 लिटर भेटलं तेवढ्या पैशामध्ये. तर चला ठीक आहे, शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे, चांगलं शुद्ध खाल्लं पाहिजे. आजकाल कोणी शुद्ध खात नाही, तुम्हाला मी सांगते. मी जेवढं होईन तेवढं शुद्ध खायचा प्रयत्न करते. शुद्ध म्हणजे हॉटेलमध्ये खात नाही मी, हॉटेलमध्ये बाहेर खायचं. तुम्ही बघितलं, मी डबा बांधून घेऊन गेले, इथून तिथं जेवण केलं. तुमचं मला लाखाचं जेवण द्या हॉटेलमधलं, तरी मी चटणी भाकर जेवढी पोट भरून मन शांत खाईन ना, तेवढं मी ते लाखाचं जेवण माझं पोट भरणार नाही. ते खाताना मला आधी आठवतं कसं बनवलेलं असेल, मिरच्या धुतलेल्या असतील का नाही, काय केलेलं असेल, मला हा प्रश्न पडतो. कोथिंबीर धुतलेली असेल का नाही, मला हा प्रश्न पडतो आधी. तर चला ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री सगळ्या.